आज ती ना खूप कीर झाली त्यामुळं मग असं करते. आणि बाकी तर तिला आज पण कोणत्याच गोष्टी खेळण्यात खेळायचंच नसतं. हो ना ग अपूर्वा? इथे बस माझ्या मांडीवर, मी तुला ममून देते. काल ना तुळशीबागेत गेलो होतो, तिथून आम्ही काय काय आणलं ते तुम्हाला जर बघायचं असेल ना तर अपूला सांगा. हो ना अप्पू, तू दाखवते ना. मी अप्पूसाठी एवढ्या क्यूट ना तिथून जुती पण आणली आणि तिला शूज पण शूज आणला का ग अप्पू तुला? काय ते मला आठवत पण नाहीये. शूजच ना काय आणलं तुला? हां, एक मोजडी टाईप आणि जुती आहे. आता मी मोबाईल पकडून बसले ना त्यामुळे तिला टाटा बघायचे. तर असं मी आणलं, मी तुम्हाला दाखवेल. जर मी लवकर आली तिकडनं तर दाखवेल. आणि अप्पूसाठी ते तिथे ठेवले ना, ते खेळणं पण आणले. तिला ते खेळायचं होतं, बघितलं होतं खाली. ते आम्ही पुढं बघतो ना ते आम्हाला पाहिजे असं आमचं चाललेलं आहे. हे खेळणं आणलं अप्पूसाठी. आणि अप्पूने ना, चल आपण खेळूया, हे खेळूया आपण. आता मी दाखवते अप्पूची मजा. अप्पूसाठी हे खेळणं आणलं, पण अप्पू ना हे चेंडू नाही का यातले असं ना बॉल. काय झालं ग? ठीक केली? हे बघ, हे असं टाक. तर अप्पूसाठी असं खेळणं आणलं, पण ती काहीच खेळत नाही. एकच मिनिट. आता ना मी तयार झाली आणि मी चालले हळदी कुंकासाठी. माझ्यासोबत अप्पू पण जाणार आहे. तर मी अशी काही साडी घातली आणि आणि काय नाही एवढंच. आता बाकीचं मी ना खाली गेली तर तुम्हाला दाखवेल नाही बघू. पण माझी साडी वगैरे घालून झाली आणि थोडंफार ना काम करायचं होतं, तर ते आधी करून घेतलं आणि नंतर साडी वगैरे घातली. पण अजून कोणीच आलेलं नाही वाटतं, त्याच्यामुळं मग खालीच आहे कार्यक्रम. तर आता बघूया, जातो आहे मी, अप्पू आणि मी. तर अप्पूला मी कसं रेडी केलं ते दाखवते. पण अप्पू ना एकदम वेड्यासारखी करते. अप्पू इकडे बघ का, अप्पू इकडे बघ. असा काहीतरी ड्रेस घातला आणि तिला तयार केलं. ड्रेसच घालू देत नाही तिला. जे नरम ड्रेस असले ना ते जास्त करून आवडतात. त्यामुळं मग तिला मी तिच्या हातानेच तिने काढून दिला आणि तिला तो आवडला, त्यामुळे घातला आम्ही. आता चाललं खुर्च्या हे ते फेकून देणं इकडे तिकडे. आणि माझी तयारी तर खाली काहीच नाही. मी साडी घालून घेतली पटापट आणि स्वयंपाक बाकी आहे, पण आता खूप वेळ होईल की काय माहिती. त्याच्यामुळे मी आज साधं सिंपलच बनवणार आहे, कारण सकाळी आम्ही थोडंसं ना जास्त जेवण झालं माझं पण आणि त्यांचं पण. त्यामुळे मग मी आज खिचडी किंवा त्यांच्यासाठी पोळ्या टाकते आणि माझ्यासाठी तर मी खिचडीच बनवणार आहे, कारण की मला जास्त जेवण झालं त्यामुळं काय माहीत मी ते खिचडी पण खायचं. पण जसं चाललं काय पम चाललंय तिचं आणि मला खेचतीये मागं ना पम. ती 2 ग्लास इथे ठेवले आणि पम करते. पाणी नाही प्यायचे तिला. पम म्हणजे तिला ना पाणी घ्यायचं आणि ते सांडून टाकायचं, असं काहीतरी चाललंय तिचं खेळणं. पण मी पण खेळू देते, कारण की मला मोबाईलची गरज आहे, त्यामुळं मी तिला खेळू देते. आणि नो आता अप्पूला आजपासून ना व्हिडिओमध्ये खूप कमी पाणी मी उष्ट करून दिलं, त्याच्यामुळे तिला प्यायचं नाही. तर ग्लास आण, मग पाणी देते मी. ग्लास आण जा. अप्पू अशी दुरूनच ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार, जवळून अप्पूला दाखवणार नाही मी, कारण की अप्पू ना लगेच बिमार पडून जाते. हा मी पाणी देते. हे बघ पाणी पी ना. ओ नो नो नो. दिलं आणि तेवढ्या यानं तिला प्यायचे. आता त्याच्यातलं पाणी त्याच्यात असं काहीतरी आमचं चालू राहतं. असा फटका देईन ना अप्पू, रडतच बसशील. नो बिट्टू, नो नो नो. अरे भूर जायचं रे. कपडा आण पुसायला.
पसारा आवरू थकून गेलीये आपण. हे बघा असा काहीतरी पसारा घातलेला आहे. तिथे पन्न्या ते कपडे तर खाली खेचून काढले होते. परत आता तिचं डेकोरेशनचं चाललंय खेचणं. असं तिचं चालू आहे कंटिन्यू काही ना काही करणं. आता ते तर निघणारच आहे, पण थोडे दिवस तरी ठेवावं ना, पण नाही. तर असं काहीतरी आत्ताच मी आवरलं आहे आत्ताच. आणि तिला पाणी देईपर्यंतच मी तिकडे गेली तर झाडू असं पाडला. असं तिचं सुरू असतं. बघा आम्ही असं आमचं खेळणं फेकून देतो. काहीच नाही खेळायचं. घेऊन मी नंतर हळदी कुंकाला खाली गेली होती. तर असं काही डेकोरेशन केलेलं होतं आणि खूप छान वाटत होतं. खूप वेळानंतर त्यांनी मस्त छान असं डेकोरेशन करून रेडी होतं त्यांचं. आणि आपण माझ्यासारखीच आहे असं मला वाटतं, कारण की ती कोणात पण मिक्स होते आणि लगेच बोलायला लागते. तिला ओळखची गरजच नाही. कोणी पण दिसतो लगेच त्याच्याजवळ जाणार आणि बोलणार. ती माझ्याजवळ तर कशीच राहत नाही बाहेर गेल्यानंतर. अशी मस्ती करत होती ना खूप जास्त. आणि तिला खूप नवल वाटतं बाहेर नेलं की. खूप छान वाटतं तिला. अशी एन्जॉय करते ती. मस्त छान डान्स पण करते, सर्वच करते ना, लाजत काहीच नाही. तर आत्ताच अपूचे पप्पा ऑफिसला गेले आणि आम्ही दोघीच आता घरी आहे. तर अपू आता आपण काय करणार? काय करणार? सांग काय करणार? काय नाही करणार आम्ही. अपू ए फॉर पापी. ऍपल. म्हण बरं आई म्हण आई. आता ती नाही बोलत आणि मी पण तिला नाही दाखवत, कारण की मला खूप काही बोलायचंय. खूप दिवस झाले मी व्हिडिओच नाही काढला. तर आता म्हटलं चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बेडशीट बघा मी आतरलं होतं, तर जसं तसं झालंय ते परत. आणि मी आज बनवले होते पालकचे पराठे. इतके टेस्टी झाले होते ना, खूप जास्त. आणि मस्त कढी, पालकचे पराठे मस्त खाल्ले. आणि दुपारी मस्त आरामशीर झोपी गेलो तिघं पण जण, मी, आपू आणि आपूचे पप्पा. तर काय झालं सांगते समोर. तर आम्ही ना एवढी शॉपिंग केली पण व्हिडिओ काही घेतला नाही. थोडा व्हिडिओ घेतला. थोडं म्हणजे बाकी आहे असं म्हणता येते. पण ना मी जरा आपूला गुंतवलं, तिला खेळ म्हटलं. पण तिचं काही खेळणं सुरू नाही, त्यामुळे तिला पॅन्ट घालायची होती ती घातली. आणि माझी शॉपिंग झाली आहे. बरीच शॉपिंग केली. आता काय केली ना हे तर मी नाही दाखवू शकत, कारण की बॅग मी पॅक करून ठेवलेल्या आहेत. आणि बॅग अशा पॅक केल्या ना की त्याच्यावर बसू. कारण की जी मोठी बॅग होती ना ती मी अजून पहिलेच तिकडे नेऊन ठेवली होती. आणि आता जी आहे छोटीवाली तीच मला न्यायची आणि त्याच्यासोबत दुसरी. त्यामुळे त्याच्यात जितकं सामान भरता येईल ना तितकं भरलं. म्हणजे जे गरजेचं आहे ते आप्पूच्या चप्पल, माझ्या चप्पल, म्हणजे भरपूर असं सामान आहे त्यात. ड्रेस, साड्या, असं खूपच सामान झालेलं आहे. आणि मी ते भरून ठेवलं. आणि उद्या ना मस्त आम्हाला निघायचं आहे रिसोडला. तर आम्ही जाणार मस्त आणि खूप मजा करणार आहे आता लग्नाची. तर लग्नाचे ब्लॉग जर टाकली तर मी टाकेलच. जर शूट झालं तर आपण करू दिलं तर. आणि मला अजून काय सांगायचं होतं, तर धापाटे ना एवढे आज पालक पराठे बनवले ना ते खूप टेस्टी झाले होते. आणि मस्त पोटभर जेवण केलं. आपण नको आपटू. आणि आपण पण थोडं खाऊन घेतलं होतं. तर असं आम्ही झोपी गेलो दुपारी. आणि आत्ता आपूचे पप्पा ऑफिसला गेलेले आहेत. तर ते आता आमच्या दोघीची मस्ती सुरू आहे. आम्ही दोघी आता फुल मस्ती करणार आहे, कारण की मी आपूला मोबाईल देणार नाही. त्यामुळे आपू आता माझ्याकडे अशी मस्ती करणार. हो ना बाळा, हो ना. आपू चिऊ कशी करते? एग मम पप्पा आई बाबा कुठे गेले? मग कुठे? बेबी हो बेबी. आपूला ना तिच्यापेक्षा मोठं बाळ दिसो छोटं बाळ दिसो ती बेबीच म्हणते आणि स्वतःला मोठं करून घेते. आता चालू आहे. आता छोट्या गोष्टी शिकते, थोडंसं बोलतीये. आता खूप नवल वाटते. तिचं बोलणं थोडंसं गोंधळच चाललंय. आणि स्टार्टिंगला ते होतंच. मी ते थोडंसं बघितलं की स्टार्टिंगला मुलं थोडंसं गोंधळत गोंधळत बोलतात आणि नंतर त्यांना ते शब्द स्पष्ट येऊ लागतात. तसंच आपूचं काहीतरी चाललंय. पण ते क्यूट इतकं वाटतंय ना खूप जास्त. तर आपूचं गोंधळत बोलणं म्हणजे की मम्मा खोल ना असं तिच्या भाषेत ती बोलते. आता ते नाही सांगतात आपल्याला, पण बोल गा आपू.
दिवसभर ना एवढं बडबड 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 सुरू राहते ना, खूप जास्त बोलते अप्पू आजकाल. आणि मला चावते कशाला ग, चाव नको नो 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 चाव नको ना मम्मा मम्मा. तर आमचं असं काहीतरी सुरू आहे खेळणं. आता अप्पूला मी थोडासा बॉल खेळवणार आहे आणि तुमच्यासोबत बोलत बोलत मस्त आम्ही थोडासा ब्लॉग शूट करणार. मी दूध तापून ठेवलं, दूध आणायला अप्पूचे पप्पा आणि अप्पू गेलेली होती. त्यासोबत अप्पूने थोडेसे कुरकुरे बिरकुरे असं काहीतरी आणलेलं आहे. वेल्स तर खाऊन टाकले मी, पण आता एक पॅकेट असं राहिलेलं आहे. आता जर मी तिला हे पॅकेट दिसू देत ना, तेच खायचं बोलले नाही, जेवण नाही करणार असं चाललेलं आहे. आता इथं दूध तापून ठेवलं आणि बड्डेला मला त्यांनी बुके दिला होता ना, तो मी किचनमध्ये ठेवला आहे. आता हे रोज ना असली आहेत, थोडी थोडी सुकता आहेत ते. तर असं माझं बड्डे गिफ्ट. आणि त्यांनी मला ना हे बुके दिलं होतं आणि मेकअप किट दिला होता. त्याचा मी मेकअप केला, खूप छान होतो त्याचा मेकअप, त्याने मेकअप जर केला तर. आणि मी ना हॉलमध्ये खूप जास्त चेंजेस केले. तिथला पसारा खूप जास्त कमी केला आहे, जो बऱ्याच वेळा खूप जास्त दिसायचा. पण आता इकडे मी हा टेबल ठेवला आहे ना, तर थोडंसं मंदिराला पण नो बाहेर नो नो थोडंसं मंदिराला पण म्हणजे आळसा बोलतो तसं झालं आहे. कारण की ना एकदम मंदिर दिसायचं आणि ते खूपच विचित्र वाटायचं त्यामुळं. तर असे रोज दिलेत त्यांनी मला आणि ते रोज मला खूप जास्त आवडले. तुम्ही बघा, खूप छान आहे म्हणजे असं दिसायला पण. आणि आता मी ते ना इथेच ठेवले, कारण की तर ते मी तिथंच ठेवलेत. आणि अप्पूची मस्ती दाखवते मी तुम्हाला. केला पसारा, काय केलं तू? ते एवढा गोंधळ करतच राहते, गोंधळ साफ करा. आणि हां, मी ह्या बॅग पॅक करून ठेवलेल्या आहेत. तर या बॅगेवर ना मी बसू पॅक केलं सारं. तर असं काहीतरी आहे. आता इकडलं सगळं रिकामं दिसते. बस माझी पर्स भरायची राहिली, बाकी सर्व झाले. आता संध्याकाळचे माझे भांडे पडलेले आहेत, पण मी नाही घासत आता. खूप जास्त कंटाळा आला मला. आणि काय झालं ना, मला स्वयंपाक तर करायचा नव्हता म्हणजे होता सकाळचा, त्यामुळे मला करायचा नव्हता. पण वेळेवर मग ना मला असं वाटलं की नको, तेच सकाळी पण धपाटे आणि संध्याकाळी पण आपण तेच खाऊ म्हणल्यावर नाही चांगलं लागणार. आणि परत ते खाऊचं नाही वाटणार एवढ्या वेळा आपण ते खाल्लं तर. त्यामुळे मग मी ते ना सोडून दिले. म्हणजे 2-3च होते, त्यामुळे ते सोडून दिले. आणि पोळ्या टाकल्या आणि टमाट्याची चटणी केली आणि अपूला पण खाऊ घातली. हो ना अप्पू? तर आता आम्ही उद्या निघणार आहे. तर मस्त तयारी आता माझी पॅक झाल्या. बॅग पण अप्पूची बॅग तर एक स्पेशल भरलेली आहे आणि माझी एक स्पेशल. तर आता मला ना थोडंसं बाहेर जायचं होतं, पण अप्पूचे बाबा मला नेतच नाही आहेत, कारण की त्यांना ऑफिस आहे आणि त्याच्यामुळं मग नेत नाही आम्हाला. हो ना अप्पू? हो ना अप्पू? बडबड कर चल बोल. अप्पू काय बोलत नाहीये आता. हो ना अप्पू? तर ना काय म्हणजे ना 2 दिवस झाले मला ना एवढी झोप. हा अशी बोलते काय तरी बोलली ती आता. काय पाहिजे? आता ना माझ्या पायाची नेल पेंट काढत होती थिनरने. येते तर अप्पू लगेच आली. अप्पूला पण जे मी करते ना तेच पाहिजे असतं. बघा आता कशी करते अप्पू. हे बा. हो ना अप्पू? थिनर दे इकडं, घालशील तोंडात. दे इकडं. मला करायचं, माझं नेल पेंट काढायची. तुला कुठे नेल पेंट आहे?